राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला, तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। रविवार नंतर पावसाळी वातावरण निवळेल, त्यानंतर थंडी पुन्हा वाढू लागेल असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय। हवामान विभागानं आज राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलाय। आज अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। या जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहून विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरीही पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिला। तसेच धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। वाशिम, वर्धा, नागपूर, हिंगोली, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागानं दिलाय। उद्या जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागानं दिली। रविवारी नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय। आणि त्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल आणि राज्यात पुन्हा थंडीला सुरुवात होईल असाही अंदाज हवामान विभागानं दिला। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।